आणि आता बातम्या पाहूयात पावसासंदर्भातल्या भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाल्यानं सोलापुरात पुराचा धोका निर्माण झालेला आहे। उजनी आणि वीर धरणातनं 1 लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा लवंगी आणि उमराणी बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यामधील 15 बंधारे पाण्याखाली गेले असून त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान ड्रोन पायलट ईश्वर आंबटसह लवंगी आणि उमराणी बंधाऱ्यावरून आढावा घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमया यांनी पाहूयात। वीर धरणाच्या परिसरामध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे या धरणांमधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो भीमा नदीमध्ये करण्यात आलेला आहे। धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग पाहता प्रशासनाने नदीकाठच्या गावाला सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्यासोबतच नागरिकांनी नदीपात्रात किंवा पुराच्या पाण्यात उतरू नये अशा पद्धतीच्या सुद्धा सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। जनावरांना सुद्धा सुरक्षित स्थळी आणण्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील जो महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आहे ती सर्व या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं एकूण चित्र पाहायला मिळतं। त्यासोबतच आपण जर बघितलं तर हत्तरसंग कुडल येथील सीना आणि भीमा नदीच्या संगमात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह जो आहे तो दिसून येतोय। आपण ड्रोनच्या माध्यमातून ईश्वर आंबट यांच्या ड्रोनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीनं भीमा नदीनं सध्या रौद्र रूप जे आहे ते धारण केल्याचं आपल्याला दिसून येतंय। त्यामुळे ही सर्व एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी ड्रोन पायलट ईश्वर आंबटसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, दक्षिण सोलापूर। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।